जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जागतिक व्यापाराचा आधार आणि ज्याच्या चलनावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे, तो अमेरिका सध्या एका भीषण आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज इतिहासात पहिल्यांदाच $40 ट्रिलियन पार गेले. हा आकडा इतका मोठा आहे की तो नुसता ऐकूनही डोकं गरगरायला लागतं. अमेरिकेचं दिवाळा निघाल्याचे संकेत देणारी ही घटना फक्त तिथल्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर भारतासह संपूर्ण जगभरातील बाजारपेठांना हादरवून सोडणारी आहे. आता इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेवर इतकं कर्ज झालं कसं, त्यामागची कारणं काय आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतावर, आपल्या खिशावर कसा होऊ शकतो, हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटनं दिलेल्या आकडेवारीनुसार 18 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेचं एकूण राष्ट्रीय कर्ज $40.05 ट्रिलियन वर पोहोचलं, म्हणजे 3,800 लाख कोटी रुपयांवर, जे 2017च्या तुलनेत दुप्पट आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार हे कर्ज गेल्या 10 वर्षात दुप्पट झालंय. ऑगस्ट 2016 मध्ये हे कर्ज जवळपास $20 ट्रिलियन होतं. सीएनएनच्या एका विश्लेषणानुसार हा आकडा किती अवाढव्य आहे हे समजण्यासाठी काही उदाहरणं बघूया. मंडळी, अमेरिकेची लोकसंख्या जवळपास 343 दशलक्ष आहे, म्हणजे प्रत्येक अमेरिकन नागरिकामागे सुमारे $1,17,000चं कर्ज येतं. जर अमेरिकेनं रोज $1 अब्ज या कर्जाची परतफेड केली तरी हे कर्ज फेडायला जवळपास 110 वर्ष लागतील, असं या आकड्यावरून दिसतं. अल जझीराच्या वृत्तानुसार आता अमेरिका दरवर्षी सुमारे $1.1 ट्रिलियन फक्त या कर्जावरच्या व्याजापोटी मोजतोय. हा आकडा अमेरिकेच्या संरक्षण खर्चापेक्षाही थोडा जास्तच आहे. आता हे कर्ज इतकं वाढलं तरी कसं, ते समजून घेऊयात. तर पहिलं कारण आहे खर्च आणि उत्पन्न यातली मोठी तफावत. अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबाबत अर्थसंकल्पावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इशारा दिलाय की सरकारनं खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन निर्माण केलं नाही तर आगामी काळात गंभीर वित्तीय संकट निर्माण होऊ शकतं. दुसरं कारण आहे सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअरवरचा वाढता खर्च. अमेरिकेतली लोकसंख्या वयोवृद्ध होत चालली आहे, त्यामुळे या सरकारी आरोग्य आणि निवृत्ती वेतन योजनांवरचा खर्च सातत्यानं वाढतोय. अल जझीराच्या वृत्तानुसार सध्या अमेरिका दरवर्षी सोशल सिक्युरिटी आणि निवृत्ती वेतनांवर $1.8 ते $2 ट्रिलियन घरात खर्च करते आणि हा वाटा येत्या काही दशकात आणखी वाढण्याची शक्यता आहे. तिसरं कारण आहे व्याजाचा वाढता बोजा. कोरोना काळापर्यंत व्याजदर तुलनेनं कमी होते, पण महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर वाढवले. आता याचा परिणाम म्हणजे जुन्या कर्जावरचं व्याजच अमेरिकेच्या बजेटमधला एक मोठा भाग खाऊन टाकतंय. इतका मोठा की तो आता आरोग्य विम्यावरच्या खर्चालाही मागे टाकून बजेटमधला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा खर्च बनलाय. चौथं कारण आहे गेल्या 2 दशकातल्या कर कपाती. वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी केलेल्या कर कपातींमुळे सरकारचं उत्पन्न घटत गेलं, पण खर्च मात्र वाढतच राहिला. यामुळे उत्पन्न आणि खर्च यातली दरी अधिकाधिक रुंदावत गेली आहे. फॉक्स बिझनेसच्या वृत्तानुसार हे कर्ज आता अमेरिकेच्या एकूण जीडीपी पेक्षाही मोठं झालंय. जवळपास 80 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळाशी याची तुलना केली जातीये. काँग्रेशनल बजेट ऑफिसच्या अंदाजानुसार हे प्रमाण 2026 पर्यंत जीडीपीच्या 120% पर्यंत पोहोचू शकतं आणि जर सध्याचा वेग असाच राहिला तर पीटरसन फाउंडेशनच्या अंदाजानुसार पुढच्या 6 वर्षात हे कर्ज $50 ट्रिलियन टप्पा सुद्धा गाठू शकतं. मंडळी, आता याचा भारताला काय फटका बसू शकतो हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. डॉलर, जागतिक बॉन्ड मार्केट, व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून त्याचे पडसाद थेट भारतीयांच्या खिशापर्यंत पोहोचतात. कसे, ते समजून घेऊया. तर आर्थिक विश्लेषकांच्या मते जेव्हा जागतिक गुंतवणूकदारांना अमेरिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल काळजी वाटते तेव्हा विचित्र वाटेल, पण अनेकदा तेच पैसे डॉलरकडे वळवतात, कारण जगभरातले गुंतवणूकदार अजूनही डॉलरलाच सुरक्षित आश्रयस्थान मानतात. यामुळे डॉलर मजबूत होतो आणि रुपयासारख्या चलनांवर दबाव येतो. ऑगस्ट 2026 मध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत सुमारे 95.7 या पातळीवर व्यवहार करत होता, जो गेल्या वर्षभराच्या तुलनेत जवळपास 10% कमजोर आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे रुपया कमजोर झाला की डॉलरमध्ये किंमत असलेल्या वस्तू महाग होतात. त्यात कच्चं तेल आणि खतं सगळ्यात आधी येतात. याचा थेट परिणाम डिझेलच्या किमतींवर, वाहतूक खर्चावर, भाजीपाल्याच्या दरांवर आणि रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या युरियावरही होतो. मंडळी, जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली तर भारतीय आयटी कंपन्या, कपडा उद्योग आणि इंजिनिअरिंग निर्यातदारांना मिळणाऱ्या ऑर्डर्स कमी होऊ शकतात. हे थेट बातम्यांमध्ये दिसणार नाही, पण भरतीला होणारा उशीर, कंपन्यांचं सावध धोरण किंवा गुंतवणूक ऍपवर दिसणारा लाल आकडा यातून हे जाणवायला लागतं.
मंडळी, भारताकडे सुमारे 237 अब्ज डॉलर्सची अमेरिकन ट्रेजरी सिक्युरिटीज परकीय चलन साठ्याचा भाग म्हणून आहे. जर अमेरिकेवरचा विश्वास डळमळला आणि या रोख्यांची किंमत घसरली तर रुपयाचं रक्षण करण्याची आरबीआयची क्षमता ही मर्यादित होऊ शकते. अमेरिकन ट्रेजरी रोखे हे जगभरातल्या कर्जासाठीचा एक बेंचमार्क मानले जातात. त्यामुळं अमेरिकेतले व्याजदर वाढले की जगभरातल्या कर्जाचा खर्चही वाढतो आणि याचा परिणाम भारतातल्या गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरांवरही अप्रत्यक्षपणे होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेचं हे 40 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज ही फक्त अमेरिकेची अंतर्गत डोकेदुखी नाही. जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था डगमगली तर त्याचा परिणाम डॉलर, तेल, सोनं, शेअर बाजार आणि व्याजदरांच्या माध्यमातून जगभर आणि भारतापर्यंतही पोहोचू शकतो. पण हे लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे की भारताची अर्थव्यवस्था स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तज्ज्ञांच्या मते सध्या तरी भारतावर याचा तात्काळ कोणता धोका नाही. पण अप्रत्यक्ष परिणाम, विशेषतः रुपयाची किंमत आणि आयातीचा खर्च यावर परिणाम होईल हे टाळता येणार नाही. बाकी मंडळी, तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.